10 वर्षात देशाच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या। मोदींच्या लाटेत झालेलं सत्ता परिवर्तन असो किंवा मग काही राज्यात झालेलं फोडाफोडीचं राजकारण, या 10 वर्षात देशातल्या जनतेने नरेंद्र मोदींसारखा प्रबळ नेता आणि पंतप्रधान पाहिला। अमित शहांसारखा निवडणुकीचे जबरदस्त नियोजन करणारा रणनीतिकार पाहिला। दहशतवाद्यांना आणि शत्रू देशांना घाम फोडणारा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाहिला। पण या सगळ्याच देशाने 10 वर्षांपासून लोकशाहीचा आत्माच पाहिला नव्हता, आणि तो आत्मा म्हणजेच विरोधी पक्षनेता। पण आता तब्बल 10 वर्षांनंतर लोकसभेत विरोधी पक्षनेता असणार आहे। पण प्रश्न हा इथे निर्माण होतोय की 2014 ते 2024 या वर्षांमध्ये लोकसभा सदनामध्ये विरोधी पक्षनेता का नव्हता? लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता का नेमला जातो? त्यासाठी काय अटी असतात? आज आपण या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भारतात 18वी लोकसभा अस्तित्वात आली। काही दिवसांपूर्वी विसर्जित झालेल्या 17व्या लोकसभेमध्ये आणि त्याआधी 16व्या लोकसभेदरम्यानही सदनामध्ये विरोधी पक्षनेताच नव्हता। विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी ज्या अटी पूर्ण न झाल्याने ही नेमणूक करण्यात आली नव्हती। विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 10% जागा निवडून येणं गरजेचं असतं। म्हणजेच लोकसभेच्या 543 जागांपैकी 55 जागा या विरोधातल्या पक्षाने जिंकलेल्या असणं गरजेचं आहे। 2014 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आएंगे ही घोषणा केली, आणि हीच घोषणा गेम चेंजर ठरली। देशभरात एक प्रकारची मोदी लाट निर्माण झाली। या मोदी लाटेत भाजपने 336 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला फक्त 44 जागाच जिंकता आल्या। काँग्रेस विरोधी पक्षनेता होण्यासाठी लागणारा आकडाही गाठू शकला नाही। पुढे 2019 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने जनतेला 370 कलम हटवणार, राम मंदिर बनवणार, सीमा सुरक्षा वाढवणार अशा अनेक मुद्द्यांवर प्रचार केला, आणि त्यासोबतच 2019 सालच्या निवडणुकीत मोदींचा करिश्मा हा होता। त्यामुळे 2019 मध्ये भाजपाने 303 जागा जिंकल्या आणि काँग्रेसला 52 जागा जिंकता आल्या। फक्त 3 जागा कमी पडल्याने 17व्या लोकसभेसाठीही विरोधी पक्षनेता काँग्रेसला नेमता नाही आला। पण यावेळी मात्र ती परिस्थिती नाही। काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकल्या। तसेच महाराष्ट्राच्या सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसचा सदनातला आकडा हा 100 वर पोहोचला। म्हणजे आता विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असेल हे स्पष्ट झाले। त्यामुळे 10 वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळणार आहे। आता आपण जाणून घेऊयात की या आधी विरोधी पक्षनेते पद कधी रिक्त होतं। 1952 साली स्वतंत्र भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या। पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभेतही विरोधी पक्षनेते पद कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं। त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला लोकसभेत 360 ते 370 जागा मिळाल्या होत्या। पहिल्या 3ही लोकसभांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सभागृहातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता। पण भारतीय कम्युनिस्ट पक्षाला या निवडणुकांमध्ये 16 ते 30च्या दरम्यान जागा मिळाल्या होत्या। चौथ्या लोकसभेमध्ये 1969 साली राम सुभाग सिंग हे पहिले विरोधी पक्षनेते बनले आणि तब्बल 17 वर्षांनी सभागृहाला विरोधी पक्षनेता मिळाला। त्यानंतर 5व्या आणि 6व्या लोकसभेमध्येही विरोधकांकडे पक्षनेते पद मिळवण्याइतकं संख्याबळ नव्हतं। 1980 आणि 1984 मध्येही कोणत्याही विरोधी पक्षाला 55 जागा न मिळाल्याने विरोधी पक्षनेता नव्हता। आता आपण जाणून घेऊयात की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका एवढी का महत्त्वाची असते। कारण लोकशाहीसाठी स्थिर सरकारप्रमाणेच मजबूत विरोधी पक्षाची आवश्यकता असते। विरोधी पक्षनेता हा सरकारच्या कामकाजावर, धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवू शकतो। संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांचा आवाज जर क्षीण असेल तर सरकार मनमानी पद्धतीने कायदे बनवू शकते। तसेच सक्षम विरोधी पक्षनेता असणे हे सक्षम लोकशाहीचे वैशिष्ट्य असते। सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका करून शासनाला अचूक कामे करण्यास विरोधी पक्षनेता भाग पाडतो। सभागृहात बोलण्याची पहिली संधी पंतप्रधानांनंतर विरोधी पक्षनेत्याला असते। पंतप्रधान हा सरकारचा प्रतिनिधी असतो, तर विरोधी पक्षनेता हा जनतेचा प्रतिनिधी असतो। त्यामुळे विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला असतो। त्याला तशा सर्व सोयी सुविधा देखील दिल्या जातात।
आता 2014 आणि 2019 ची लोकसभा निवडणूक जर पाहिली तर एका बाजूला नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला कोण असा प्रश्न भाजप विरोधी पक्षांना विचारत राहिले। पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे। काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकल्या। आता विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असेल हे स्पष्टच आहे। त्यामुळे 10 वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळणार आहे। सध्या विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा चालली आहे। पण नक्की कोण विरोधी पक्षनेता होणार हे आता लवकरच समजेल। तत्पूर्वी इथेच थांबूया। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।